कंटाळा आला मला. त्यातनं हा मधू सुद्धा नाही गप्पा मारायला. हा बबन्या सुद्धा कुठे गे. या या बबनराव या. आलात? हो छान छान. अरे किती वेळ झाला. काय झालं ओरडायला रानू मामा? काय झालं ओरडायला म्हणजे? अरे मी इथे पहारा द्यायला होतो म्हणून या दुकानात चोरी वगैरे काही झाली नाही. अरे सरळ सताड दुकान उघडं ठेवून निघून गेला होतास. अहो मधुशेठ होते ना इथे. अहो मला अलका वहिनीने सांगितलं पटकन जा आणि विमबार घेऊन ये. अहो म्हणून घाईत गेलो. विमबार? इतके पिशवी भर? अरे इतके कशाला आणलेस? इतके नाही हो, एकच. अहो या विमबार मध्ये लिंबू असतं, लिंबू. भांडी कशी स्वच्छ आणि चकचकीत होतात. 100 लिंबांची ताकद असते विमबार मध्ये. शक्तिशाली आणि सॉलिड आहे हा. अहो तुम्हाला सांगतो नानू मामा, आजकालच्या बायकांना हाच शक्तिशाली आणि सॉलिड विमबार आवडतो माहितीये. अरे बबन किती उशीर. आईने सांगितलं सगळं सामान आणलंयस ना? आणलंय सामान आणलंय मी सगळं. हो सामान आणलंय. शिवाय तो अलकाला पाहिजे होता तो विम बार सुद्धा आणलाय. हो ना, बरं झालं. अहो नानू मामा यांनाच विचारा ना, विमबारच का हवाय तो? म्हणजे काय? त्याशिवाय किचन मध्ये आई दुसरं काहीच वापरत नाही. काय आहे, अलका वापरेल ग. काय आहे, ती जुन्या जमान्यातली आहे. पण तुम्ही नवीन जमान्यातल्या मुली, तो विमबार वापराल का? अर्थात नानू मामा. म्हणजे आजकालच्या मुली, माझ्या किंवा मानसी सारख्या मुली कठीण कठीण आव्हानं सुद्धा सहज पेलतात ना. अगदी तसाच माझा विमबार चिकट डाग सुद्धा सहज साफ करतो. म्हणूनच तर मानसीने मला सुचवलं होतं. ठीक आहे करा. काय चकचकीत करायचे ते करा. बरं बबन, तू सामान घेऊन येशील ना आतमध्ये? आणतो. चल पटकन, आई थांबल्यात. मानसी आत्या काय होतंय? काय झालं? मी आता तुला जे लिहून द्यायला सांगितलं होतं त्यातला अख्खा पॅरा मिसिंग आहे. बघू. नक्की सगळं ओके आहे ना? सॉरी आत्या, मी लिहून देते लगेच. प्रश्न लगेचचा नाहीये मानसी. प्रश्न असं झालंच कसं याचा आहे. कारण ह्या असल्या सिली मिस्टेक्स तुझ्याकडून होणं केवळ अशक्य. काय झालं? सगळं खरं खरं सांग. काही लपवू नकोस. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.